अंकिता सातपुते. आता आम्ही पदार्थांची घनता हा तुमच्या समोर प्रयोग सादर करणार आहे. बरं, याच्यासाठी लागणारे साहित्य 2 काचेचे ग्लास, पाणी आणि मीठ आणि 2 आलू. बरं, ठीक आहे. आम्ही प्रयोगाला सुरुवात करू. करा, सुरुवात करा. पहिल्यांदा काय केलं ते सांगत चला. आम्ही गिलासात पाणी घेतलं बरं. आणि त्याच्यात आलू टाकले. दोन्ही ग्लासमध्ये पाणी घेतलं. बरं हो. बरं, आता करून दाखवा. आणि एक याच्यात आलू टाकलं. बरं, आलू हा बुडाला आहे बा, आहे की नाही? एका याच्यात बुडाला. बरं, आता आणि दुसऱ्या पाण्यात हां 2 चमचे मीठ टाकलं. बरं, आता त्याला चांगलं ढवळून घ्या पहिलेच. त्यामध्ये आलू टाकल्यावर मिठाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. हां, बघा तरंगताना दिसतोय वरती, आहे की नाही? बरं, मला सांगा, हा इकडचा जो आलू आहे हा का तरंगतोय? कारण काय? याच्यामध्ये हां. घनता कमी आहे. हां, आणि इकडे यामध्ये घनता जास्त जास्त. आहे. मिठामुळे जास्त झालेली, म्हणजे क्षारामुळे पाण्याची जी घनता आहे ती काय झाली आहे? जास्त आली, आणि त्याच्यामुळे तो आलू तरंगू लागला. इकडे नाही तरंगत, आहे की नाही? बरोबर. पाण्यातल्या आलूची घनता आलूची नाही, पाण्याची घनता पाण्याची घनता कमी आहे आणि इकडे जास्त झाली. कशामुळे झाली? तर मिठामुळे. चला, ओके.